कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघामध्ये विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी आणि जनजागृती मोहिमेने गती घेतली आहे। जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मतदारसंघातील नागरिकांना प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करण्यात आले। प्रशासकीय यंत्रणा थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचल्याने या मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। या महत्त्वपूर्ण प्रसंगी 147 कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सर्जेराव मस्के पाटील, तहसीलदार, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी पुरुषोत्तम थोरात, ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव, निवडणूक नायब तहसीलदार संजय साळुंके, BLO उमेश खेडेकर आणि महसूल सहाय्यक बापू पारेकर यांच्यासह इतर शासकीय अधिकारी कर्मचारी येथे उपस्थित होते। या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये मतदार यादी भाग क्रमांक 297 मधील अनुक्रमांक 135 रहिवासी सुरेंद्र इंदर भाटिया, 136 कविता सुरेंद्र भाटिया, अनुक्रमांक 287 विनोद पेनकर, अनुक्रमांक 471 जयश्री पेनकर या मतदारांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये गणना फॉर्म सुपूर्द करण्यात आलेला आहे। नागरिकांना आपल्या भागातील BLO आणि निवडणूक कार्यालयातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचूक माहिती देऊन विचारण्यात आलेले अर्ज वेळेत भरून द्यावेत। अधिकृत आणि सशक्त लोकशाहीच्या निर्मितीसाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला संपूर्ण सहकार्य करावे असं जाहीर आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आलेलं आहे। पैठणकर, नोडल ऑफिसर ठाणे। यापूर्वी देखील मी आपल्याला SIR बाबत कल्पना दिलेली होती की SIR चालू झालेला आहे, निवडणुकीची प्रगणना चालू झालेली आहे, मतदार यादीचं पुनरीक्षण चालू झालेलं आहे। त्या अनुषंगाने यापूर्वी देखील BLO आपल्या घरी आलेले होते, त्यांनी आपल्याला मॅपिंग करून दिलेलं होतं। आता प्रत्यक्षामध्ये हा कार्यक्रम चालू झालेला आहे। त्या कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला प्रगणनेचे फॉर्म जे आहे ते फॉर्म घरोघरी आता वाटले जातील आणि ते फॉर्म घेतल्यानंतर ते फॉर्म आपल्याला भरून द्यायचे आहे। आमचा BLO आपल्या घरी येणार आहे, शनिवार रविवार या कालावधीमध्ये देखील येणार आहे। आपल्या ऑफिसच्या कालावधीनंतर देखील तो आपल्या घरी येईल। आपल्या सर्वांना माझी अशी विनंती आहे, 148 ठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये माझे BLO घरी फिरत आहेत। या व्हिडिओच्या अनुषंगाने मी आपल्याला आवाहन करतो की माझे जे BLO आपल्या घरी येतात त्यांना तो फॉर्म त्यांच्याकडनं स्वीकारा, तो फॉर्म त्यांना भरून द्या। आपण जर फॉर्म भरून दिला तर तो योग्यरित्या अपलोड केला जाईल व आपलं नाव मतदार यादीमध्ये करेक्शन देखील होईल। परंतु जर आपण तो फॉर्म भरून दिला नाही किंवा तो फॉर्म आपल्याकडनं आमच्या BLOपर्यंत पोहोचला नाही तर भविष्यात मतदार यादीमध्ये आपलं नाव वगळलं जाऊ शकतं। असं होणार नाही, परंतु ही काळजी आपण देखील घ्यायची आहे। यासाठी आपण माझ्या BLOला सहकार्य करावं। आपले BLA पण आहेत, जे मतदारसंघाचे जे लोकप्रतिनिधी असतात ते BLA पण त्यांनी अपॉइंट केलेले आहेत। माझ्याकडचा बूथ लेवल ऑफिसर BLO आहे। या दोघांची सांगड घालून आम्ही काम करत आहोत। तरी आपल्या देखील सहकार्याची आम्हाला नितांत गरज आहे। म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो आहे की माझा BLO आपल्या घरी येईल, त्यांना आपण सहकार्य करावं व त्यांच्याकडनं फॉर्म स्वीकारून तो फॉर्म भरून त्यांना परत देण्यात यावा। नमस्कार।